यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून। आज काँग्रेसच्या वतीने संविधान जिंदाबाद जनसभेचं आयोजन, काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। नागपूरमध्ये आज फॉरेन्सिक लॅबच्या नव्या इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार। तपास यंत्रणा भक्कम करण्यासाठी याचा फायदा होणार आहे। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर एमआयडीसीतील वीज उपकेंद्राचं आज भूमिपूजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते होणार भूमिपूजन। जेजुरीतील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश। पुण्यात संगीत संन्यस्त खड्ग नाटकाचा प्रयोग वंचितच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला। नाटकात गौतम बुद्धांचा अपमान करण्यात आल्याचा वंचितचा आरोप, पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। रायगडमध्ये शिवसैनिकांना आमिष दाखवून पक्ष बदलण्यासाठी दबाव आणला जातोय। शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर तटकरेंवर गंभीर आरोप केले। आपल्याला कबड्डीमध्ये पुन्हा लक्ष घालावं लागेल, शरद पवारांचं सूचक वक्तव्य। राज्य कबड्डी संघटनेचे काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबला, पवारांचा आरोप। राज्य कबड्डी संघटनेची सगळी सूत्र सध्या अजित पवारांकडे आहेत, त्यांच्यावर। जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी जयंत पाटलांनी केली होती पदमुक्त करण्याची मागणी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदेंची वर्णी लागण्याची शक्यता। मंगळवारी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचीही माहिती। सत्ता नसताना पद घेणं हे एक मोठं आव्हान, मात्र पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न असेल। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। पुरंदर हवेलीचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा राजीनामा। जगताप 16 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न होणार। यवतमाळच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघातील शिंदेंच्या सेनेचे नाराज पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मंत्री अशोक उईके आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश। इगतपुरीमध्ये उद्यापासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर। राज ठाकरे महापालिका निवडणुकीआधी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार। रोहित पवारांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल। 25,000 कोटींच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी आरोपपत्र। पोलिसांनी 2 क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर ईडीकडून आरोपपत्र। 97 लोकांची नावं बाजूला ठेवून आपल्या एकट्यावर कारवाई केली। सरकार आणि त्यांच्या एजन्सीकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचा आरोप। तर ही लढाई आपणच जिंकणार, रोहित पवारांना विश्वास। बच्चू कडूंच्या प्रहारचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसूंमुळे पक्ष अडचणींमध्ये। अकोल्यातील अकोट बाजार समितीच्या ज्वारी खरेदीत वसू यांच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीनं शेतकऱ्यांच्या नावानं फसवणूक केल्याचा आरोप। वंचितचे नेते निखिल गावंडेंकडून तक्रार दाखल। प्रहारचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे आरोप फेटाळले। आपल्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा वसू यांचा आरोप। कुलदीप वसू यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झाले नाही, मात्र वसूंनी हा प्रकार केला असल्यास त्यांची पक्षातून हकालपट्टी करणार, बच्चू कडूंचा इशारा। तर या प्रकरणाची राज्यस्तरावर चौकशी व्हावी, कडूंची मागणी। वर्ध्यात अनेक गांधीवादी संस्थांमध्ये माओवाद्यांनी घुसखोरी केली। अनेक कार्यक्रम घेऊन माओवादी विचारसरणीचा प्रचार केला गेला। मुख्यमंत्री फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सुमित वानखेडेंचा आरोप। तर माओवाद्यांविरोधात खऱ्या गांधीवादींनी सावध होण्याची गरज, वानखेडेंचं विधान। नियम मोडणाऱ्या बारामतीकरांना अजित पवारांचा सज्जड दम। नियम सर्वांसाठी सारखेच, नियम मोडल्यास टायरमध्ये घालून मारायला सांगणार, अजित पवारांचा गंभीर इशारा। शिवरायांचे किल्ले युनेस्कोच्या यादीत, यानिमित्त भाजपकडून आज दुपारी 12 वाजता मुंबईत सर्वत्र शिव आरतीचं आयोजन। 6 लोकसभा, 36 विधानसभा आणि मनपाच्या 227 वॉर्डमध्ये शिव आरती। शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा ठरल्याचा भाजपकडून जल्लोष। दादरच्या शिवाजी पार्कात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत आनंद साजरा केला।
राजांचा रायगड युनेस्कोच्या यादीत, रायगडकरांसह शिवभक्तांची मान उंचावली, किल्ले रायगडवर शिवभक्तांचा जल्लोष. सिंधुदुर्ग किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश, शिवप्रेमींकडून ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा. शिवरायांच्या 11 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा या यादीत सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश, ढोल ताशांच्या गजरात शिवप्रेमींचा विजयदुर्ग किल्ल्यावर जल्लोष. दापोलीच्या हर्णे येथील समुद्रात असलेला सुवर्णदुर्ग किल्ला आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अधोरेखित होणार, किल्ल्याची नोंद जागतिक वारसा यादीत झाल्यामुळे स्थानिकांकडून आनंद व्यक्त. कोल्हापूरचा पन्हाळगड जागतिक वारसा यादीत समावेश, या कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून शिवरायांना अभिवादन, शिवप्रेमींकडून आनंदोत्सव साजरा. नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याचा जागतिक वारसा युनेस्कोच्या यादीत समावेश होणं आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बात, तर वारसा जतन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया. मुंबईतील गणेशोत्सव मंडळाच्या स्वयंसेवकांना महानगरपालिका देणार आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे, प्रत्येक गणेशोत्सव मंडळातील 2 स्वयंसेवक हे 1 दिवसीय प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आषाढीनिमित्त एसटीच्या 5,200 जादा गाड्यांतून तब्बल 9,71,683 भाविकांचा प्रवास, त्यामुळे एसटीला 35,87,61,000 रुपयांचं उत्पन्न. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी, ऑक्टोबरपर्यंत मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण करावा, फडणवीसांचे आदेश. रत्नागिरीच्या कशेडी बोगदा अद्यापही लाईट नाही, हजारो कोटी रुपये खर्च करूनही व्यवस्था नाही, तर अजून किती माणसांचे जीव घेणार, मनसे नेते अविनाश जाधवांचा सरकारला सवाल. अहिल्यानगरचे खासदार निलेश लंकेंचं उपोषण मागे, मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी गेल्या 2 दिवसांपासून सुरू होतं उपोषण, मात्र काम सुरू झाल्यानं लंकेंनी उपोषण मागे घेतलंय. म्हाडा कोकण मंडळातर्फे 285 सदनिका आणि 77 भूखंड विक्रीकरता सोडत जाहीर, उद्या माढाच्या सोडतीचा गो लाईव्ह समारंभ. वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात होणारे मानवी मृत्यू टाळण्यासाठी राज्य सरकारचा अभिनव उपक्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यापासून लोकांना अवघ्या काही सेकंदात सावध करणार. नागपुरात मार्वल या कंपनीसोबत राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांचं सामंजस्य करार झाला. सीसीएमपी कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीला वैद्यक परिषदेची स्थगिती, एमसीआय नोंदणीला ॲलोपॅथी डॉक्टरांचा विरोध, या निर्णयामुळे 1 लाख होमिओपॅथी डॉक्टर आक्रमक, 16 जुलैपासून आझाद मैदानात मोठं आंदोलन करण्याची शक्यता. बीकेसी ते शीळ फाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण, यामुळे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला चालना मिळणार. मुंबई महानगरात उबर शटल सिटी फ्लो सेवा बंद, परिवहन विभागाकडून ॲप आधारित वाहनांवर कारवाई, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे देखील आदेश देण्यात आलेत. मध्य रेल्वे मार्गावर आज विद्याविहार ते ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक, 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर सकाळी 8 ते दुपारी 1:30 पर्यंत ब्लॉक असणार. हार्बर रेल्वे मार्गावर आज कुर्ला वाशी दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक, ब्लॉक काळात सीएसएमटी कडून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल रद्द असणार. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, 17 जुलैपर्यंत विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. संगमेश्वरमध्ये नांगरणी स्पर्धेचं आयोजन, 105 बैल जोड्यांचा नांगरणी स्पर्धेत सहभाग, उद्योगमंत्री उदय सामंतांनीही लावली हजेरी. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय.